महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार यांच्याकडून मुदखेड तालुक्यातील पत्रकारांना होणाऱ्या पावसामुळे त्यांचे संरक्षण करण्यासाठी रेनकोट देऊन अजितदादा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजले जाणारे पत्रकार हे ऊन, पाऊस किंवा थंडीमध्ये आपल्या कर्तव्यात दक्ष असतात। त्यांना पावसाळ्यात जिथे घटना घडली त्या ठिकाणी रात्र पावसात घडलेल्या घटनांचा आढावा घेण्यासाठी जावं लागतं। सध्या पावसाळ्याचा दिवस असल्याने त्यांना पावसाळ्यात देखील आपली पत्रकारिता करण्यासाठी पावसात बाहेर निघावं लागतं। त्याच पावसाचा बचाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने पत्रकारांना वर्षा संरक्षण किट म्हणजे रेनकोट देऊन मुदखेड पत्रकारांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या रेनकोटमुळे पत्रकारांना वर्षापासून बचाव होण्यास मदत होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पत्रकारांना रेनकोट दिल्याबद्दल पत्रकारांनी त्यांचे आभार व कौतुक केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विश्वंभर पवार, महिला जिल्हा पूजाताई व्यवहारे, शहराध्यक्ष मोहम्मद बुरान, अब्दुल मजीद, विधानसभा युवा अध्यक्ष शेख इरफान शेख इमामसह आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। तर काही महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्या संदर्भामध्ये आपली काय रणनीती असेल? तर आम्ही जे अजितदादा यांच्या नेतृत्वावर काम करणारे कार्यकर्ते आहात, अजितदादा जे निर्णय घेतील महायुतीमध्ये, आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे। आम्ही अजितदादा नेतृत्वामध्ये काम करत असताना जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असतो आणि दादांनी आजपर्यंत जे काय काम सांगितलं पक्ष संघटनाचं ते आम्ही प्रामाणिकपणे पार केलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीने देखील आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 9 पैकी 3 जागावर आमचा पण दावा आम्ही दादांना सांगितलेला आहे। आज आपण ते रेनकोट ते वाटप केले पत्रकारांना, त्या संदर्भात काय बोलतो? आज आमचे मुदखेडचे शहराध्यक्ष मोहम्मद बुरान, मुदखेडचे युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंतजी नटुरे, महिला जिल्हा अध्यक्षा पूजाताई व्यवहारे यांनी हे आयोजन केलेलं होतं। अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने हे आयोजन केलेलं आहे। विविध भोकरमध्ये विविध कार्यक्रम राष्ट्रवादी जिल्हा पक्षाच्या वतीनं केलेलं होतं। आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे विविध वेगवेगळ्या तालुक्यामध्ये नेत्रशस्त्रक्रिया शिबिर असं आयोजन केलेलं होतं। अजितदादाचा वाढदिवसा हे 80% समाजकारण 20% राजकारण या माध्यमातून आम्ही दरवर्षी साजरा करतो। त्या माध्यमातूनच हे आयोजन या मुदखेडमध्ये केलं। त्या अनुषंगानं आपल्या सर्व पत्रकारांचा कुठेतरी आपण ऋण व्यक्त करण्यासाठी काहीतरी देणं लागतो, या भावनेतून आम्ही हे आयोजन केलं। अतिशय सुंदर असं आयोजन आमच्या येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजन केलं, सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजन केलं आणि पत्रकारांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी पत्रकारांचे व आयोजकाचे दोघांचे देखील धन्यवाद मानतो। विधानसभा निवडणूक आपण लढवणार, आम्ही अजितदादाकडे मागणी केलेली आहे। अजितदादांना जर आदेश दिल्यास आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार। प्रथम या ठिकाणी सर्व ज्येष्ठ पत्रकार बांधव, या आमच्या मुदखेड येथील कार्यकर्ते मोहम्मद बुरान साहेब शहराध्यक्ष, तसेच आमची पूजाताई व्यवहारी जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्षा, तसेच या ठिकाणी हनुमंतजी नटुरे व त्यांचे सर्व कार्यकर्त्यांनी कमी कालावधीमध्ये कालच त्यांना म्हणलं होतं भोकरमध्ये आपण मुदखेड अर्धापूरला आपण आयोजन केलेलं होतं, त्या माध्यमातून मुदखेडला देखील आपलं आयोजन करणं आवश्यक होतं। या अनुषंगाने मी सांगितलो आणि सर्व पत्रकार बांधवांनी अतिशय कमी वेळामध्ये सांगितलं आपण या ठिकाणी आमच्या विनंतीस आपण मान देऊन आलात, त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवाचे मनापासून ऋणी व्यक्त करतो। आणि सातत्यानं पत्रकारांचा गुणगौरव, महिलांचा गुणगौरव, 2011 पासून मी भोकरमध्ये पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी सर्व पत्रकार बांधवांना वेगवेगळी भेट देत असतो। आपले पत्रकार बांधव आपल्याला भोकरच्या सर्व पत्रकार बांधवाचे परिचितच असतील। खूप मोठ्या प्रमाणामध्ये भोकरला जे पत्रकार दिनाच्या औचित्यानं पत्रकारांना वेगवेगळे विमा काढणं, त्यांच्या वही डायरी पेन देऊन त्यांचा सन्मान करून त्यांचं भोजनाचं त्या दिवशीचं करणं, अशा एक माध्यमातून पत्रकारांच्या जवळ जाण्याचा हा एक प्रयत्न आहे। सामाजिक कार्य करत असताना पत्रकारांचं हे तिसरा डोळा म्हणून पाहिलं जातं। लेखणी त्यांच्या मार्गदर्शनातूनच अनेक प्रश्न सुटतात। आत्ताच आपले पत्रकार साहेबांनी सांगितलं की परिवहन मंत्री असताना की मुदखेडमध्ये की बसस्थानकच नाही अशी बातमी दिल्यामुळे इथे बसस्थानक घडलं। म्हणजे असे अनेक परिवर्तन जे आहेत पत्रकाराच्या माध्यमातून घडत आलेले आहेत। आमच्या इथे जर सांगायचं झालं तर आज आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ठेवला, तर त्या ठिकाणी आम्ही
गेलो तर शाळेमध्ये शाळा एक साईडला पळाली आणि मध्ये विद्यार्थी आहेत. तर आम्ही माझ्यासोबत 2 पत्रकार होते, त्यांनी बातमी लावली. याची दखल डायरेक्ट पालकमंत्री केसरकर साहेब आणि मुख्यमंत्र्याला आम्ही त्यांचं मेल केलं. तिथल्या देखील ताबडतोब त्यांनी ते लेआउट तयार करण्यासाठी आदेश दिले आणि दादांना पण पत्र आम्ही कळवलं. ज्याने पत्रकारितेमध्ये खूप मोठी ताकद आहे. म्हणून सर्वप्रथम आपण आता मी या भागातून मी सामाजिक क्षेत्रामधून मी काम करत आलेलं आहे. मी आतापर्यंत 14 वेळेस रक्तदान मी स्वतः केलेलं आहे. दरवर्षी रक्तदानाचं आयोजन शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करत आलेलं आहे. म्हणजे 2-3 शाळेमध्ये वह्या पुस्तकं वाटप केले, वृक्ष लागवड केली. 5 गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या तिथले शहराध्यक्ष राऊत म्हणून आहेत, त्यांनी आहे की नाही त्यांना दत्तक करून शालेय साहित्य, त्यांचे ट्युशनची फीस, त्यांचे कपडे हे सगळं त्यांनी दिलं. हे असे एकंदरीत सामाजिक भावनेतून आमचे केले. आम्ही जिल्ह्याच्या वतीनं भोकरला आरोग्य शिबिर केले. 125 लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन केले. काही लोकांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं. जवळपास 1500 रुग्णांनी प्रत्येक गावातून आले. ऑनलाईन पीक विम्याचे फॉर्म आम्ही दरवर्षी भरत असतो, पण यावर्षी लाडकी बहीण योजना या माध्यमातून आली. तर आमच्या गावागावामध्ये जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना आम्ही सांगितलं बा गावातल्या गावात तुम्ही भरून घ्या. जे बी तिथले कोणी असतील म्हणजे प्रतिनिधी भरणारे त्यांची जे बी फीस असेल ते आपण पेड करू, पण गावातून लोकांना भोकरला येणं हे करणं होणार नाही. एकंदरीत हे जे आपण काल मला असंच एका पत्रकाराने विचारले आपण इलेक्शन समोर ठेवून असं काम करता. तर मी सातत्यानं मागील 9-10 वर्षापासून माझ्या वाढदिवसानिमित्त मी एकही रुपया बॅनर विनर न लावता शेतकरी आत्महत्यांना 10,000 असं मी देत असतो. गेल्या वर्षी 7 दिले, कधी 5, कधी जसे जसे होतील नॅचरली डेथ, असे एकंदरीत मी आजपर्यंतची माझी वाटचाल राहिलेली आहे. दीपावलीला एकही रुपया नाही फटाके न फोडता, माझे लेकरं बी फोडत नाही, आमच्या घरी कोणी फोडत नाही. हे सगळं आहे की नाही आम्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत दीपावली साजरा करतो. साडी चोळी ब्लँकेट फरसाण हे देऊन. हे एकंदरीत जे आहे सर्वसामान्याची जाणीव असणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि माझे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे जनतेने भोकरमधील जनतेने म्हणलेलं आहे की बा आपण उभं टाकावं. तर हेच आहे का नाही मुदखेडमधील आमच्या पदाधिकाऱ्याची म्हणणं होतं आणि आपल्या पत्रकारांच्या आमच्या वाढदिवसाच्या दादाच्या वाढदिवसाच्या औचित्यानं आम्ही हे जे आहे आयोजन या ठिकाणी केलं. आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांनी आमच्या आजपर्यंत आमच्या भोकरमधील असतील, नांदेडमधील असतील सर्व पत्रकारांनी इथं देखील आमचे मोहम्मद बुरान असतील, आमच्या ताई असतील, यांनी अतिशय चांगलं काम, नटुरे जे असतील अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या कामाची दखल देखील अनेक पत्रकार बांधवांनी घेतलेली आहे. म्हणूनच आजपर्यंत आमच्या राष्ट्रवादीच्या नांदेड उत्तरमधील व भोकर मतदारसंघा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.